इंटरनेट वेलनेस कोच आदरणीय आरती चव्हाण मैडम. यस, गुड मॉर्निंग मैडम. व्हेरी गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. थँक्यू मॅम, माझं सुंदर असं वेलकम केल्याबद्दल. त्याचा आवाज क्लिअर येतोय मॅम? हो येतोय, आवाज येतोय क्लिअर. बोला मॅडम, कंटिन्यू. येस, अतिशय सुंदर असा नवनाथ दिघे सरांनी आपल्या सर्वांचा वर्कआउट करून घेतला आहे. त्याला सुपर एनर्जेटिक वर्कआउट झालेला आहे. कमेंट बॉक्स मध्ये आलेल्या मेसेज वरूनच कळत आहे की वर्कआउट किती जबरदस्त झालेला आहे. तर यस, सरांनी आपला वर्कआउट करून घेतला. जवळपास 20% आपला रोल पूर्ण करून घेतलेला आहे. पण आपला 20% रोल हा तेव्हाच मार्गी लागतो ज्यावेळेस आपण आपल्या वर्कआउट झाल्याच्या नंतर लगेचच आपला संतुलित आहार घेतो. यस, मी माझं मध्ये तुम्ही तुमचा संतुलित आहाराचा फ्लेवर सांगू शकता जोरदार. यस, गुड मॉर्निंग मॅडम. कुल्फी फ्लेवर. मॅडम व्हॅनिला फ्लेवर, मँगो फ्लेवर. अनम्यूट करा. यस, सर्वांचे खूप छान छान असे फ्लेवर होते. तर बघा, फ्लेवर जरी वेगवेगळे असले तरी सर्वांचं काम मात्र एकच आहे. तर येस, मी आरती चव्हाण चांदवड येथून आज आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आता जवळपास 398 डिवाइस आहेत. तर या शेवटपर्यंत तुम्ही जॉईन राहा. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, पीसीओडी आणि पीसीओएस. महिलांच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमच्या संबंधित जो आधार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला खूप छान माहिती मिळणार आहे. तर सर्वांनी शेवटपर्यंत जॉईन राहा. तर बघा, मी विनंती करते की ज्या आपल्या घरातील महिला असतील तर स्पेशली त्यांना महिलांना प्राईम टाइम ऐकवा. स्पेशली पुरुषांनी सुद्धा हा प्राईम टाइम ऐका. आणि ज्या वयात आलेल्या मुली आहेत तर त्यांना सुद्धा हा प्राईम टाइम ऐकवा. त्यांना मासिक पाळी म्हणजे काय किंवा पीसीओडी पीसीओएस काय असतं याच्याविषयी नॉलेज असणं खूप महत्त्वाचं असतं. कारण ज्यावेळेस त्या वयात येतात ना, सगळ्या गोष्टींना त्या सामोरे जातात आणि कळत नसतं नेमकी आपल्यासोबत होतं काय हे नेमकी काय. कारण साधे आपल्याला थंडी ताप खोकला काही आलं ना, आपण इझिली आपल्या आई वडिलांना सांगतो की मला असं त्रास होतोय. पण ज्यावेळेस या कंडिशन मधून जातो म्हणजे मासिक पाळीच्या या दिवसांमधून जातो त्यावेळेस बहुतेक मुली लाजतात. लाजिरवाणं वाटतं त्यांना आईला वडिलांना सांगायला की काही वेगळं तर नाही झालं ना आपल्यासोबत. तर त्यांना कळू द्या काय आहे ते मासिक पाळी म्हणजे काय. बघा, मासिक पाळीला वेगवेगळ्या भागांमध्ये खूप वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. जसं आता मासिक पाळी किंवा मेन्स्ट्रुअल सायकल पण म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. शॉर्ट मध्ये एमसी म्हणतात किंवा मेन्सेन्स म्हणतात किंवा पिरियड म्हणतात. काही ठिकाणी तर खूप अशी अवघड अवघड नावे दिलेले आहेत या स्पेशल डेजला. पिरियड प्रॉब्लेम म्हणतात, त्याच्यानंतर अडचण म्हणतात. ग्रामीण भागामध्ये तर घोटाळा किंवा ज्या जास्त वयाच्या स्त्रिया आहेत ना त्यांना कळेल. परत कावळा शिवणे असे खूप डेंजर डेंजर नावं दिलेले आहेत. यस, तर जाणून घ्या. जर माझ्या तोंडून मासिक पाळी किंवा मेन्स्ट्रुअल सायकल मेन्सेस पिरियड हे शब्द आले तर समजून घ्या मी एकाच विषयावरती बोलत आहे. तर ही मासिक पाळी म्हणजे काय, मासिक पाळी कशी असायला हवी. तर मासिक पाळी म्हणजे महिलांच्या दर 28 ते 35 दिवसानंतर त्यांच्या योनी मार्गातून रक्तस्राव होती त्याला मासिक पाळी असं म्हटलं जातं. तर ही नॉर्मल मासिक पाळी कशी असायला हवी. तर नॉर्मल मासिक पाळी बघा, स्त्रियांच्या अंडाशयामध्ये स्त्रियांच्या शरीरामध्ये 2 अंडाशय असतात आणि अंडाशयामध्ये फॉलिकलचा साठा असतो म्हणजे स्त्रीबीजांचा साठा असतो. आणि साधारणतः एमसीच्या 4थ्या ते 5व्या दिवसानंतर या साठ्यांपैकी फॉलिकलच्या साठ्यांपैकी 1 ते 2 बीज हे तयार होतात, बनायला सुरुवात होते. आणि साधारणतः एमसीच्या 14 ते 18 दिवसानंतर हे स्त्रिया म्हणजे या शरीरातल्या इस्ट्रोजन नावाच्या हार्मोनमुळे या स्त्रीबीजाचा किंवा या अंड्याचा चांगल्या प्रकारे विकास होतो, ते डेव्हलप होतं आणि छान प्रकारे त्याचा आकारही तयार होतो. साधारणतः 20 ते 22 मिलीमीटर इतका त्याचा आकार तयार होतो. आणि पुढची प्रोसेस चालू होती की ओव्ह्युलेशनची म्हणजे त्या अंडाशयातून ते स्त्रीबीज बाहेर पडण्याचं, त्या अंडाशयातून ते अंड बाहेर पडण्याचं प्रोसेस चालू होती. जर या कंडिशन मध्ये जर महिलेला प्रेग्नन्सी राहिली तर तिला नेक्स्ट एमसी येत नाही. आणि जर या कंडिशन मध्ये जर महिलेला प्रेग्नन्सी राहिली तर ते जे ओव्हियम असतात ते त्याच्यावरती काम करतात. जिथे पुढची एमसी येत नाही असं म्हणायचं. म्हणजे प्रेग्नन्सी राहिली तर एमसी पुढची येत नाही आणि जर प्रेग्नन्सी नाही राहिली तर काय होतं, त्या ओव्हियमचा आकार म्हणजे त्याचा
विजांडाचा किंवा ते अंडाशयातून जे अंड बाहेर पडले त्याचा आकार ऑटोमॅटिक कमी कमी होऊन जातो, ते विरून जातं आणि मग नंतरची एमसी साधारणतः 28 ते 35 दिवसानंतर पुन्हा स्त्रीला येते. हे झालं मासिक पाळी किंवा मासिक पाळी कशी असायला हवी, हे सगळ्या गोष्टी जे की मासिक पाळी म्हणजे स्त्रियांना वरदान दिलेलं आहे निसर्गाने. बघा, असं म्हटलं जातं की मुलगी ही 3 वेळेस आई बनते. एकदा किती, ज्यावेळेस पहिल्यांदा ती वयात येते त्यावेळेस आई बनते. नंतर ती ज्यावेळेस आई बनण्यासाठी सक्षम होते त्यावेळेस ती आई बनते आणि नंतर ज्यावेळेस ती स्वतः आई बनते म्हणजे ती एका जीवाला जन्म देते, एका बाळाला जन्म देते, त्यावेळेस ती आई बनते. खूप मोठं वरदान निसर्गाने फक्त स्त्रीला दिलेलं आहे. ज्यावेळेस आपण समजा एखाद्या शॉप मध्ये जातो, समजा मोबाईल शॉप मध्ये जातो बघा, त्यावेळेस समजा मोबाईल घेतो, एखाद्या इलेक्ट्रॉनिक आपल्याला म्हणतो हे हा मोबाईल घ्या, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा फीचर आहे, ते तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. आपण पण विचार करतो यार एक्स्ट्रा फीचर आहे मग घेऊया. तर असंच हे एक्स्ट्रा फीचर म्हणजे मासिक पाळी फक्त स्त्रियांना दिलेली आहे. तर मग ही मासिक पाळी ही नॉर्मल अशी पाहिजे जशी मी सांगितली तशी. तर पण मग इथे मासिक पाळीमध्ये ज्यावेळेस काहीतरी अडथळा येतो, चॅलेंजेस येतात ना, त्यावेळेस त्या मासिक पाळीच्या संबंधित काही आजार तयार होतात महिलांच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमच्या सोबत, जे की आहेत पीसीओडी आणि पीसीओएस. तर हे पीसीओडी म्हणजे काय, तर पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आणि पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. बघा, साधारणतः पीसीओडी मध्ये काय होतं की जसं नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये 1 ते 2 स्त्रीबीज तयार होत असताना 1 किंवा 2 स्त्रीबीज तयार होत असतात, तसं पीसीओडी मध्ये 1 ते 2 स्त्रीबीज तयार होण्याऐवजी इथे एकाच वेळेस 7-8 किंवा 10-12 अशी स्त्रीबीज तयार होतात. तर इथे काय होतं, आपले हार्मोन इम्बॅलन्स होतात आणि मग एकाच वेळेस जास्त प्रमाणात स्त्रीबीज तयार झाल्यामुळे ओव्हरीची साईज सुद्धा वाढून जाते. नॉर्मली त्या आपल्या हार्मोनचा खूप मोठा रोल असतो आपल्या मासिक पाळीमध्ये, इस्ट्रोजन आणि अँड्रोजन. पण पीसीओडीच्या कंडिशन मध्ये अँड्रोजन नावाचे हार्मोन जास्त प्रमाणात रिलीज होतात आणि त्याच्यामुळे 1 ते 2 स्त्रीबीज तयार होण्याऐवजी इथे जास्तीत जास्त प्रमाणात स्त्रीबीज तयार होत असतात आणि मग इथे ते सगळे स्त्रीबीज काय होतात, इमॅच्युअर असतात किंवा पार्शियली मॅच्युअर असतात, ते अर्धवट परिपक्व झालेले असतात किंवा अपरिपक्व असतात आणि जास्त प्रमाणात ज्यावेळेस हे स्त्रीबीज तयार होतात त्याला सिस्ट असं म्हटलं जातं. तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता, आपली जी नॉर्मल ओव्हरी आहे म्हणजे नॉर्मल आपलं जे अंडाशय आहे, तर यस ते फक्त 1 ते 2 स्त्रीबीज तयार करतात. आणि इकडे राईट साईडला जे दिले आहे पॉलिसिस्टिक ओव्हरी दिलेली आहे बघा, तिचा आकार पण मोठा झालाय, थोडस ओबड दिसतोय, तिथे जास्त प्रमाणात स्त्रीबीज तयार झालेले आहेत. तसंच पीसीओएस मध्ये काय होतं, पीसीओएस मध्ये अति जास्तच प्रमाणात अँड्रोजन तयार होतात आणि परिणामी त्याचा ओव्हरीचा आकार सुद्धा वाढतो आणि जास्त प्रमाणात स्त्रीबीज तयार झाल्यामुळे त्यांचा वाढ होत नाही, चांगल्या प्रकारात विकास होत नाही, ते अंडाशयामधून ते स्त्रीबीज बाहेर पडण्यासाठी सुद्धा मग अडचण येते. तर हे आहे पीसीओएस, जो की मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणून पण ओळखलं जातं. पीसीओडी आणि पीसीओएस हे दोन असे आजार महिलांच्या प्रजनन संस्थेसोबत जोडले गेलेले आहेत. तर त्याची कारणे काय, लक्षणे काय, उपाय काय, तर आपण ते बघूया. तर बघू सर, नेक्स्ट टाइम येस. तर कारणे, पीसीओडी आणि पीसीओएस होण्यामागची कारणे. सर्वात महत्त्वाचं कारण आहे हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता. जर तुमच्या आईला किंवा तुमच्या बहिणीला किंवा मावशीला जरी पीसीओडी किंवा पीसीओएसचा प्रॉब्लेम असेल तरी तुम्हाला ते पीसीओडी पीसीओएस होण्याचे चान्सेस असतात. आता जरुरी नाहीये की त्यांना पीसीओडी पीसीओएस असलंच पाहिजे. जर तुमच्या आईला किंवा वडिलांना बीपी किंवा डायबिटीस पीसीओएस किंवा पीसीओडी होण्याचे चान्सेस असतात, कारण प्री डायबिटीसचे काही लक्षणे असे आहेत की जे पीसीओडी पीसीओएसचे पण लक्षण आहेत. तर हे खूप महत्त्वाचं कारण आहे. नंतर आहे की इन्सुलिन रेझिस्टन्स. दुसरं लक्षण आहे की इन्सुलिन रेझिस्टन्स. बघा, आपल्या शरीरामध्ये जो अवयव आहे पॅनक्रियास नावाचा, हा पॅनक्रियास कंटिन्युअसली इन्सुलिन सिक्रेट करत असतं, जे इन्सुलिन काय करतं, आपल्या ब्लड मधली शुगर लेवल मेंटेन करण्याचं काम करत असतं. पण पीसीओडी पीसीओएस असणाऱ्या महिलांमध्ये काय होतं, आता आपल्या जे शरीरातल्या भागातल्या म्हणजे वेगवेगळ्या भागांचे हात, पाय, मांड्या किंवा पोट याच्या वरचा जो भाग म्हणजे मसलच्या वरचा जो भाग आहे ना, त्याच्यावरती इन्सुलिन रिसेप्टर्स असतात. ज्यावेळेस इकडून पॅनक्रियास मधून इन्सुलिन हे सिक्रेट होतात ना,
इन्सुलिन डायरेक्टली इन्सुलिन रिसेप्टरला मिळतात आणि तिथून पुढे इन्सुलिनचं काम सुरू होत असतं. पण या पीसीओडी मध्ये काय होतं की ते इन्सुलिन रिसेप्टर प्रॉपर इकडे इन्सुलिनचं सिक्रेट होतं, पण ते इन्सुलिन रिसेप्टरला ते इन्सुलिन न मिळाल्यामुळे ते इन्सुलिन रिसेप्टर हे निकामी होत चालतात आणि निकामी झाल्यामुळे काय होतंय, इकडून इन्सुलिनचं प्रॉपर सिक्रेट होतंय, पण इन्सुलिन रिसेप्टरला इन्सुलिन न मिळाल्यामुळे इन्सुलिन रिसेप्टर निकामी होत जातं, दिवसेंदिवस निकामी होत जातात आणि इतर महिलांच्या कंपॅरिझन मध्ये पीसीओएस असणाऱ्या महिलांना डायबिटीजची शक्यता जास्त प्रमाणात असते. आता हे डायबिटीज आणि पीसीओडी एकमेकांना जोडून आहेत. तर डायबिटीज असेल तर पीसीओडी होण्याचे चान्सेस आहे, म्हणजे पीसीओडी असेल तर डायबिटीजचे चान्सेस आहेत. हे खूप महत्त्वाचं कारण आहे. नंतर आहे की पुअर लाईफस्टाईल. बघा, जर आपली चुकीची जीवनशैली असेल, म्हणजे केव्हाही उठणं केव्हाही झोपणं, आपल्या जेवणाच्या सवयी नसतील तरी पण त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या शरीरावरती दिसून येत असतो. हे खूप महत्त्वाचं कारण आहे. आता ऐकायला आलं तर साधारण 10-12 वर्षाच्या मुली त्यांनाही ऐकायला येतं की पीसीओडीचा त्रास आहे, पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे आणि स्पेशली ज्या मुली घर सोडून बाहेर राहतायत हॉस्टेलवरती वगैरे, जेवण मग त्यांचं जेवण वगैरे वेळेवर नसतं किंवा आपण खाणं असतं त्यांचं, त्यांचंही पण ऐकायला त्यांची सेम लाईफस्टाईल चुकीची असते, त्याच्यामुळे त्यांनाही पण पीसीओडीचा प्रॉब्लेम दिसून येतो किंवा अशी लक्षणे पण दिसून येतात. साधारणतः महिला म्हणजे एक दोन मुलाला जन्म दिल्याच्या नंतर वयाच्या 35 नंतर सुद्धा महिलांना दिसून येतो पीसीओडीचा प्रॉब्लेम. तर आपली लाईफस्टाईल जर चुकीची असेल तर हे खूप मोठं कारण आहे आपल्याला पीसीओडीचं होण्याचं. नंतर आहे की ओबेसिटी, म्हणजे लठ्ठपणा. वजन वाढलेलं असेल तरी पण पीसीओडीचे चान्सेस असतात, कारण ओबेसिटीमध्ये काय होतं, आपलं फॅट प्रपोर्शन वाढून होतं, स्पेशली आपल्या विसरल फॅटचं महिलांच्या बाबतीत, स्पेशली विसरल फॅटचं ज्यावेळेस प्रपोर्शन वाढून जातं ना, त्यावेळेस त्याचा दाब आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमवरती येतो, म्हणजे आपल्या संस्थेवरती येतो आणि त्याच्यामुळे मासिक पाळी येण्यासाठी पण अडचण येते. मासिक पाळी येण्यासाठी अडचण आली तर मग आपल्याला पीसीओडीचा प्रॉब्लेम येतो. नंतर हार्मोनल इम्बॅलन्स. बघा, जसं आपलं वजन वाढल्याच्यानंतर फॅट प्रपोर्शन वाढतं, जे हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये मासिक पाळी भरून आणतात, एस्ट्रोजन नावाचे. तर स्त्रियांच्या शरीरात हे दोघे असतात, पुरुषांच्या शरीरामध्ये अँड्रोजन नावाचे असतात, पण आपलं ज्यावेळेस वजन वाढतं आपले हार्मोन इम्बॅलन्स होतात, इथे अँड्रोजन नावाचे हार्मोन जास्त प्रमाणात रिलीज होतात, जे पुरुष हार्मोन असतात आणि हार्मोन इम्बॅलन्स झाल्यामुळे मग ते काही पुरुषांसारखेच मग काही लक्षणे असतात स्त्रियांमध्ये दिसून येतात. हार्मोन इम्बॅलन्स होणं हे खूप महत्वाचं कारण आहे चा आजार होण्याचं महिलांसाठी स्पेशली. तर ही झाली पीसीओडीचे कारणे. तर जाणून घेऊया लक्षणे काय आहेत. तर नेक्स्ट स्लाइड. येस, तर आता पीसीओएस होण्याचे खूप वेगवेगळे लक्षणे आपल्या शरीरामध्ये महिलांच्या शरीरामध्ये दिसून येतात. तर सर्वात महत्वाचं लक्षण इरेग्युलर पिरियड, म्हणजे अनियमित पाळी. जर महिलांची अनियमित पाळी येत असेल, आता बऱ्याच महिलांची तक्रार असते की तारखेच्या तारखेलाच पिरियड आली पाहिजे, मग ती नियमित असते. तर तसं नाही, तारखेच्या तारखेलाच नाही, तारीख तळून पण जर समजा 8 दिवस पुढे जर चालली गेली ना आपली मासिक पाळी, तरी पण ती नॉर्मलच आहे, त्यात काही घाबरायचं कारण नाही. पण जर 8 दिवसाच्या पुढे पण डायरेक्ट 20-30 म्हणजे 1 महिना म्हणजे मासिक पाळी येण्याच्या डायरेक्ट 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने जर तुम्हाला बघावं लागत असेल मासिक पाळीची, तर हे लक्षण आहे की पीसीओडीचे चान्सेस आहे आपल्याला इथे. जास्त आनंदाचं लक्षण आहे की जास्त प्रमाणात रक्तप्रवाह होणे. बघा, अनियमित पाळी येते आणि जो काही ब्लड कुठून येतं, तर ब्लड येणं ते आपल्या युटेरस मध्येच साचत असतं. प्रत्येक महिन्याला ते जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया होऊन आपल्या म्हणजे गर्भाशयामध्ये ते रक्त साचत असतं आणि ते तेच रक्त मग फ्लो होत असतं मासिक पाळीच्या नंतर, मासिक पाळीच्या दरम्यान. तर मग इथे काय होतं, अनियमित पाळी होऊन जाते, 2-3 महिन्याचं असते, ओव्युलेशन मध्ये अडचण येऊन जाते, ते रक्त तिथंच साचून जातं, कधी कधी स्त्रियांचं दिसतं पोट फुगलेलं असतं, ही लक्षणं असतात. पण ज्यावेळेस हे रक्त जास्त प्रमाणात फ्लो होत असेल ना, अति जास्त प्रमाणात, म्हणजे काही काही महिलांना डायरेक्ट दिवसाला 3-3, 4-4 पॅड अशी चेंज करावे लागत असतील ना, तर हे लक्षण आहे मासिक पीसीओडीचं. नंतर आहे की केस गळती. मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये अँड्रोजन जास्त प्रमाणात रिलीज होत असतील
तर केस गळती व्हायला लागते. पुरुषांसाठी म्हणजे पुरुषांच्या जसं इथल्या भागावरचे केस गळालेले असतात किंवा मागे डोक्याच्या जागेवरती जे केस असतात ना ते गळायला लागतात. जसं स्त्रियांमध्ये पण जाणवायला लागतं ज्यावेळेस androgen हार्मोन जास्त प्रमाणात रिलीज होतात. त्याच्यामुळे काय होतं पुरुषांसारखे आपले केस गळायला लागतात. हे खूप महत्त्वाचं लक्षण आहे. नंतरचं आहे की त्वचेमधील बदल. तर बघा जर पिरियडचा जर काही प्रॉब्लेम असेल काही इश्यू असेल ना तर चेहऱ्यावरती किंवा आपल्या पाठीवरती असे पिंपल्स दिसायला लागतात किंवा मानेवरती सुद्धा पिंपल्स किंवा असे पुरळ दिसायला लागते बारीक बारीक पुरळ दिसायला लागतात. तर जर आपल्या चेहऱ्यावरती त्याच्या किंवा पाठीवरती कमरेवरती जर असे पिंपल्स येत असतील तर हे खूप महत्वाचं लक्षण आहे. पीसीओडीचा नंतर आहे की वजन वाढणे. ऑब्व्हियसली पिरियड रेग्युलर झाला हार्मोन इम्बॅलन्स झाल्याच्यानंतर आपलं वजन वाढायला लागतं. महिलांची तक्रारी असतात की आणि खूप वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो पण वजन कमी होत नाही. तर त्याच्यावरती पण काय उपाय आहे ते मी नंतर सांगणारच आहे. तर वजन वाढत असणार तर हे खूप मोठं लक्षण आहे पीसीओडी आणि पीसीओएस. येस. नंतर आहे अतिरिक्त केसांची वाढ. जसं मगाशी सांगितलं मी केस गळती होते. तर इथं काय होतं अजून एक दुसरं लक्षण आहे अतिरिक्त केसांची वाढ. केस गळतायत पण शरीरावरती शरीराच्या अतिरिक्त भागांवरती ना केसांची वाढ होते म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती, इथं ओठांच्या वरती किंवा आपल्या मानेवरती, मागे पाठीवरती, कमरेवरती किंवा पुढे छाती आणि पोटावरती केसांची वाढ व्हायला लागते. तर आता बऱ्याच महिला म्हणतील का शरीरावरती तर ऑब्व्हियसली स्किनच्या वरती केस असतात पण ते जे केस असतात आपले सिल्की केस असतात सॉफ्ट केस असतात पण पीसीओडी आणि पीसीओएस असणाऱ्या महिलांमध्ये ते हार्ड केस असतात असे हार्ड असतात. जसं आता काही महिला म्हणते आम्ही ब्लीच केलं म्हणून ते वाढले केस चेहऱ्यावरचे जर असे वाढलेले असेल ब्लीच केलंय म्हणून वाढले तर साधारण जर तुम्ही ब्लीच केलं ना तर ते केस फक्त म्हणजे ह्या महिन्यात जर ब्लीच केलं तर तुम्हाला पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यातच तुम्हाला ब्लीच करण्याची वेळ येते. पण पीसीओडी पीसीओएसच्या लक्षणांमध्ये काय होतं की 8 दिवसात 15 दिवसातच तुमचे केस ते वाढलेले असतात म्हणजे दाटसर केस असतात. हे खूप मोठं लक्षण आहे की आपल्या शरीरावरती जर केस दिसत असतील अप्पर लिप्स वगैरे थोडक्यात पुरुषांसारखेच केस जसं पुरुषांच्या छातीवरती पोटावरती पाठीवरती किंवा चेहऱ्यावरती अशी केस असतात ना ते स्त्रियांमध्ये दिसायला लागतात. नंतर आहे तीव्र डोकेदुखी. बऱ्याच महिलांना पिरियड आल्याच्या नंतर अतिशय जास्त प्रमाणात हेवी हेडेक होत राहतं जास्त प्रमाणात डोकेदुखत असतं. तर हे खूप महत्वाचं लक्षण आहे. चिडचिडपणा होत असेल त्यांच्या जर मासिक पाळीमध्ये तर किंवा इतर दिवसांमध्ये जर तुमचे सतत डोकेदुखी होत असेल ना तर तुम्हाला पीसीओडीचे चान्सेस आहेत किंवा मासिक पाळीमध्ये तुमचा अडथळा आलेला हे लक्षण दिसून येतात. नंतर एक प्रजनन प्रक्रियेचा अडथळा. ऑब्व्हियसली ज्यावेळेस आपली पिरियड इरेग्युलर होऊन जाते वजन वाढायला लागतं तर आपल्याला प्रेग्नन्सी कन्सिव्ह करण्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम येत असतो. कधी कधी रंगफुळ वगैरे गोष्टी सुद्धा आपण या गोष्टीने सुद्धा फेस करतो. त्याचं लक्षण आहे अशक्तपणा. ज्यावेळेस हेवी ब्लिडिंग होऊन जाते ना काही महिलांना इतका अशक्तपणा येऊन जातो काही मुलींना इतका अशक्तपणा येऊन जातो म्हणजे पिरियड आला नाही आला लगेच दवाखान्यात जावं लागतं एवढा त्रास होतो त्यांचा. तसंच नंतर त्याचं लक्षण आहे मासिक पाळी सुरू असताना ओटी पोटात असंही वेदना होणं. जर तुमच्या ओटी पोटामध्ये जास्त प्रमाणात वेदना तर नॉर्मल आहे थोडंफार कंबर दुखणं पोट दुखणं वगैरे होतं ते हार्मोन इम्बॅलन्स झालेले असतात मासिक पाळीमध्ये. पण मग जर अति जास्त प्रमाणात तुम्हाला डायरेक्ट झोपूनच राहावं लागत असेल किंवा दवाखान्याशिवाय पर्याय तुमच्याकडे राहत नसेल तर खूप मोठं लक्षण आहे पीसीओडीचं. येस ही सर्व झाली लक्षणे याच्यापैकी कोणतेही लक्षणे जर आपल्यामध्ये दिसून येत असेल कुठेतरी आपण पीसीओडीच्या त्रासाला बळी पडत आहोत. येस नंतर बघूया आपण. येस सर नेक्स्ट स्लाइड. उपाय त्याच्यावरती मग काय उपाय पाहिजे तर येस त्याच्यावरती सर्वात अगोदर आपली हेल्दी नॅचरल लाईफस्टाईल पाहिजे आणि आपलं डाएट खूप म्हणजे जसं आपले कोच आपल्याला डाएट लिहून देतात तसं आपलं डाएट आपण फॉलो केलं पाहिजे. पहिलं आहे की सकस संतुलित आहार. तर येस ते माझं सकस संतुलित आहार म्हणजे आपला वर्कआउट झाल्याच्या नंतर आपण सकस संतुलित आहार घेतो पण दिवसभरात सुद्धा आपला सकस संतुलित आहार म्हणजे आपला आहार एकदम म्हणजे जे काही तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ जेवताय ते एकदम पौष्टिक असलं पाहिजे. शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक विटॅमिन्स मिनरल्स सर्व प्रकारचे असे घटक आपल्या शरीराला मिळाले पाहिजे. बघा नंतर आहे लो जीआय असलेल्या पदार्थांचे सेवन करणे.
म्हणजे जे असे पदार्थ जे तुम्हाला वजन वाढीसाठी मदत करत नाही. तर हेच वजन म्हणजे नियंत्रणात ठेवतात. आपला जो आहार आहे तो जे आहे फूड आहे ते आणि याच्यामध्ये येतात मग आपलं डाळी, वेगवेगळे कडधान्य येते किंवा फ्रुट्स पण येते, किती पालेभाज्या पण येते किंवा फायबरयुक्त आहार ते पण येईल. असे रोज या सगळ्या पदार्थांचे सेवन करायचे. नंतर जंक फूड, प्रोसेस्ड फूड किंवा कोल्ड ड्रिंक्स, कॉफी, हे जे असे शीतपेय वगैरे आहेत, हे सगळ्या गोष्टी टाळायच्या जे की तुम्हाला वजन वाढीसाठी मदत करत असतात. आपल्याला वजन मेंटेन ठेवायचं आहे त्यामुळे आपला आहार आपण खायचा शक्यतो टाळायचा. नंतर आहे पालेभाज्या खाणे. मगाशी सांगितलं प्रमाणे पौष्टिक आहार आपल्याला घ्यायचा आहे. पालेभाज्या खायच्या आहे. नंतर आहे की कच्च्या फळभाज्या जेवणाआधी त्वरित पोटी खाणे. येस, फायबरयुक्त आहार आपल्याला शरीरामध्ये सेवन करणे आपल्या पोटामध्ये टाकणं. जसं की काकडी, गाजर, टोमॅटो, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला फायबरयुक्त आहार आपल्याला भेटत असतो. एक तर उपाशी पोटी खा किंवा जेवणाच्या अगोदर खा. नियमित व्यायाम करण्यात आपल्या कॉलवरती तो वर्कआउट घेतला जातो. तर ज्यावेळेस कधी तुमच्या म्हणजे ते आणि वजन आपलं नियंत्रित ठेवणं खूप गरजेचं असतं. आता आपल्या कोचने आपल्याला सांगितलं असतं की मासिक पाळी पिरियड मध्ये महिलांना 3 दिवस 4 दिवस 5 दिवस एक्सेस असतं. मग महिला डायरेक्ट झोपून घेतात. तर तर असं नाही करायचं. तर आपण योगा वगैरे करू शकतो, बसण्याचा व्यायाम करू शकतो, चालायला वगैरे जाऊ शकतो. असे वेगवेगळ्या टाईपचे व्यायाम आहेत ते तुम्ही करू शकता. रोज आपला 30 ते 35 मिनिट, 30 ते 40 मिनिटाचा आपला व्यायाम झालाच पाहिजे. नंतर आहे मेडिटेशन. जसं आपल्या पीसीओएस मध्ये किंवा मासिक पाळीच्या दरम्यान आपली चिडचिडपणा होत असतो. तर स्वतःला ध्यान धारणा करणं खूप गरजेचं आहे. आपल्या कॉलवरती 5-6 मिनिटाचं ध्यान धारणा म्हणजे मेडिटेशन किंवा अफर्मेशन आपण करूनच घेतो. जरूर नाही तर तेवढंच केलं पाहिजे. तुम्ही रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये 5 मिनिटाऐवजी 10 मिनिट, 15 मिनिट सुद्धा स्वतःला देणं खूप गरजेचं आहे. नुसतं वर्कआउट करून उपयोग नाही, तर आपल्या मनशांतीसाठी आपलं मेडिटेशन होणं पण खूप गरजेचं असतं. तर सकाळी लवकर उठून समजा 5ला उठताय तर 5 वाजेच्या अगोदर 5 ला 10 मिनिट मेडिटेशन करायला हवं. तेव्हा तुम्हाला वेळ भेटेल. तुमच्या कामातून जेव्हा तुम्हाला वेळ काढता येईल ना, जे वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही मेडिटेशन केलंच पाहिजे. त्यानंतर आहे ताणतणावाचे व्यवस्थापन. येस, महिलांची चिडचिड होत असते. जे की आता ऐकायला येतं म्हणजे असतात महिलांना तर कामाबरोबर खूप सारी कामे असतात. कामांमधून वेळ काढा. ते जसं काही टेन्शन घ्यायचं नाही. वर्कआउट साठी वेळ काढा, मेडिटेशन करण्यासाठी वेळ काढा. सगळ्या गोष्टी जर आपला आहार वगैरे सगळ्या गोष्टी जर प्रॉपर असतात तर ऑब्व्हियसली आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंट करता येतो आणि ते करायला हवं. नंतर आहे की डॉक्टरांचा सल्ला घेणं. त्याची मगाशी लक्षणे जर आपल्या शरीरात मगाशी सांगितल्याप्रमाणे जर लक्षणे आपल्या शरीरामध्ये दिसून येत असतील ना आणि जास्त प्रमाणात त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर मग सांगतात जर तुम्हाला जास्त प्रमाणात प्रॉब्लेम होत असेल तर मग ते ब्लड टेस्ट वगैरे अल्ट्रासाउंड वगैरे करायला लावतात. जर ही सगळे झाले उपाय तर आपण बघूया की कारणे, लक्षणे, उपाय हे ऐकले. पण जर याच्यावरती आत्ताच जर काही निर्णय घेतला नाही किंवा आता जर काही उपाय केला नाही ना तर खूप सारे सिरियस कॉम्प्लिकेशन आपल्याला तयार होतात. खूप साऱ्या आजारांना सुद्धा सामोरे जातो. त्यात सर्वात महत्त्वाचं आहे टाईप 2 डायबिटीज. येस, इन्सुलिन रेझिस्टन्समुळे टाईप 2 डायबिटीज होण्याचे हार्ट डिसीज होण्याचे चान्सेस असतात. हाय ब्लड प्रेशर होण्याचे चान्सेस असतात. एंडोमेट्रियल कॅन्सर म्हणजे आपलं युटेरसमध्ये जखमा व्हायला तयार होतात किंवा त्याच्यापासून गाठी वगैरे व्हायला तयार होतात किंवा गाठी वगैरे होतात त्याच्यापासून कॅन्सर होण्याचे चान्सेस असतील. जर आपल्या मासिक पाळीमध्ये कुठेतरी वेगळा असेल तर ब्रेन स्ट्रोक होण्याचे चान्सेस असतात, पॅरालिसिस होण्याचे चान्सेस असतात. इन्फर्टिलिटी म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच महिला नॉलेज आणि नॉलेज असणं किंवा मासिक पाळीचं प्रॉपर नॉलेज नसल्यामुळे बंधुत्वाला सामोरे जातात. किती इच्छा असते प्रत्येक महिलेची इच्छा असते आपण लग्न झालेलं प्रत्येक महिलेची इच्छा असते आपल्या घरात पाळणा हल्ला पाहिजे, मी पण बाळाची आई झाली पाहिजे. पण जर मासिक पाळीमध्ये जर प्रॉब्लेम असेल ना कुठले तरी बंधुत्वाला आपण सामोरे जातो. नंतर मिसकॅरेजेस होत राहतात. बऱ्याच महिलांच्या आयुष्यात मिसकॅरेज होत असते किंवा मासिक पाळीमध्ये जर काहीतरी अडचण असेल तर मिसकॅरेज होण्याचे सुद्धा चान्सेस असतात. बघा ऐकायला येतं की खूप महिला काही घरात जर असं काही फंक्शन वगैरे जर असताना महिला मासिक पाळी पिरियड असेल त्याच्या गोळ्या घेत असतात. डॉक्टरला न विचारता ह्या गोळ्या घेत असतात.
डॉक्टर कधीच सजेस्ट करत नसतात की मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या त्या घरात काही असं दोन तुझ्या काहीतरी असेल ना तुझ्या वगैरे तर महिला हे टॅबलेट घेत असतात आणि हार्मोनच्याच टॅबलेट असतात ज्यावेळेस नैसर्गिकरित्या चालणारी जी मासिक पाळी आहे त्याच्यावरती जर आपण त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घेतली तर ऑब्व्हियसली तुमचे काहीतरी दुष्परिणाम सुद्धा आपल्याला दिसून येत असतात तर त्यामुळे डॉक्टरचे घ्यायचे असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या आणि जर घेतलं बरेच काहीतरी 15 ते 15-20 दिवस या टॅबलेट घेतात आणि त्याच्या हेवी डोस मिळाले सांगितलं ब्रेशवरती पॅरालिसिस वगैरे होण्याचे चान्सेस असतात नैसर्गिकरित्या जी काही पिरियड आपल्याला येते ते सेशन एन्जॉय करत करतच आपण पुढे जायचं आहे तर येस आज माझ्याकडून तेवढं सर्व होतं मासिक पाळीच्या बद्दल तर बघा शेपेट आणि स्टेअर मी पण या कम्युनिटीत ज्यावेळेस आहे ना याच्यासाठी एक स्पेशल फ्यूल आहे प्लस याच्यासाठी एक स्पेशल फ्यूल आहे आपले कोच आपल्याला सांगत असतात वेगवेगळ्या आजारांवरती जे टार्गेटेड फ्यूल असतात तसं महिलांच्या स्पेशली म्हणून असं एक फ्यूल आहे म्हणजे तुम्ही स्वतः घेतलेलं तर मला खूप छान रिझल्ट आलेला आहे मी कम्युनिटीत आले होते फक्त माझं वजन कमी करण्यासाठी माझं वजन तर कमी झालं राहुल सरांच्या तिच्या माध्यमातून मी जवळपास 11 किलोचं माझं फॅट लॉस केलेलं आहे ते तुम्ही माझं स्क्रीनवरती रिझल्ट बघू शकता पूर्वीची मी आणि आत्ताची मी जसं माझ्या कोचने मला सांगितलं तसं माझ्या कोचने मला गाईड केलं तसं मी फॉलो केलं माझं डाएट माझं वर्कआउट माझं रोजचं रोजची लाईफस्टाईल कशी असली पाहिजे सगळ्या गोष्टींवरती फोकस केलं लग्नानुसार पाणी आणि सेशन म्हणून या सगळ्या गोष्टींवरती मी काम केलं आणि मला खूप छान रिझल्ट मिळाला थँक्यू म्हणेल माझ्या कोचला म्हणजे त्याच्या निकिता मॅडम सर आणि माझे सर्व ऑल मेंबर ज्यांनी मला आजचा इंटरव्ह्यू देण्याची संधी दिली यस थँक्यू सो मच मॅम कॉल बॅक टू